व्हॉट्सअप गाईज, वेलकम टू द मोरियाज रेसिपी. आज काहीतरी गोड बनवत आहे मोरियाज रेसिपीमध्ये. आज बनवत आहे काला गुलाबजामुन. काला जामुन बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे शुगर सिरप बनवत आहे. त्यासाठी मी इथे 2 वाटी साखर आणि त्याच वाटीच्या मापाने 3 वाटी पाणी टाकत आहे एका भांड्यामध्ये आणि गॅस ऑन करणार आहे. आणि गॅस ऑन केल्यानंतर साखर पूर्णपणे पाण्यामध्ये डिझॉल्व होईपर्यंत त्याला मी स्टर करणार आहे. आता काला जामुन आणि गुलाबजामुन यामध्ये बेसिक डिफरन्स काय आहे ते मी सांगत आहे तुम्हाला. गुलाबजामुनचा एकतर कलर डिफरंट असतो, थोडासा लाईटिश आणि गोल्डन कलरचा असतो, आणि काला जामुन हा थोडासा ब्लॅकिश शेडमध्ये असतो. शुगर सिरपमध्ये मी ग्रीन इलायची या पद्धतीने कुटून टाकत आहे आणि याचबरोबर एक लेमन याच्यामध्ये पिळणार आहे. तुम्ही बघू शकता मी स्टर करत आहे साखर डिझॉल्व होईपर्यंत पाण्यामध्ये. गुलाबजामुन हा सॉफ्ट असतो आणि काला जामुन देखील सॉफ्ट असतो, पण त्यामध्ये एक बाईट असते. आता शुगर सिरप बनवून मी साईडला ठेवलेला आहे आणि नेक्स्ट स्टेप आहे काला जामुनचा डो तयार करण्याची. काला जामुन बनवण्यासाठी मी इन्ग्रेडियंट्समध्ये मावा घेतला आहे. मावा 1 पाव आहे. थोडंसं मलाई पनीर घेतलेलं आहे. 1 स्पून मैदा, 1 स्पून पिठी साखर आणि थोडंसं बेकिंग सोडा. एका परातमध्ये मावा क्रम्बल करायचा आहे. तुम्ही बघू शकता मी पामच्या हीलने माव्याला मळत आहे. असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे मावा. ही प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही बघू शकता मावा हळूहळू कसं सॉफ्ट होत आहे. मावा मळत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की माव्यामधील फॅट सोडलं नाही पाहिजे माव्याने. फक्त आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता हा डो पूर्णपणे माव्याचा सॉफ्ट झालेला आहे. आता मावा हा सॉफ्ट झालेला आहे. आता मी एका ग्रेटरच्या साहाय्याने पनीरला माव्यामध्ये ग्रेट करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आणि दोन्हीही एकत्र करून पुन्हा एकदा त्याला सॉफ्ट करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता पनीरला मी या प्रकारे ग्रेटरच्या साहाय्याने ग्रेट करत आहे. पनीर ग्रेट करून झाल्यानंतर ज्या पद्धतीने आपण माव्याला मळून घेतलं होतं त्याच पद्धतीने पनीरला देखील या पद्धतीने मळून घ्यायचं आहे हाताच्या साहाय्याने. तुम्ही बघू शकता पनीरची कन्सिस्टन्सी कशी सॉफ्ट झालेली आहे. ज्या पद्धतीने माव्याची कन्सिस्टन्सी होती त्याच प्रकारे इथे पनीरची देखील कन्सिस्टन्सी झालेली आहे. आता मी माव्याला आणि पनीरला एकत्र करत आहे. आता मी यामध्ये 1 चमचा मैदा, 1 चमचा पिठी साखर आणि 2 ते 3 पिंच मी इथे बेकिंग सोडा ॲड करत आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण मी एकत्र करत आहे. आता हे सर्व मिश्रण मी चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेत आहे आणि हलक्या हाताने याला मळून घेत आहे. तुम्ही बघू शकता मी हलक्या हाताने याला कसं मळून घेत आहे. सर्व मिश्रण एकत्र होत आहे. आता हा डो तयार झाल्यानंतर आपल्याला गुलाबजामुन तयार करण्यासाठी सर्कलमध्ये छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे. गोळे तयार करताना त्याच्यामध्ये क्रॅक नाही राहिलं पाहिजे. आता हा डो तयार करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मी दोन्ही हाताच्या मध्ये गोळा ठेवून त्याला राऊंडमध्ये सरकवत आहे. गोल गोल याला शेप देत आहे आणि यामध्ये क्रॅक नाही राहिलं पाहिजे. तुम्ही बघू शकता इथे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता मी कढईमध्ये तेल गरम करत आहे. तेल गरम झालेलं आहे आणि मी गुलाबजामुनचे छोटे छोटे गोळे कढईमध्ये सोडलेले आहेत आणि याला मी फ्राय करून घेत आहे. कढईमध्ये गोळे सोडल्यानंतर याला दोन्ही गुलाबजामुनच्या मध्ये स्पेस ठेवायचा आहे जेणेकरून ते एकमेकांना चिकटले नाही पाहिजे आणि कढईमध्ये सोडल्यानंतर याला सतत स्टर करत राहायला पाहिजे, नाहीतर ते कढईला चिकटू शकतात. गुलाबजामुन आपले रेडी झालेले आहेत. आता कढईमधून तळून झाल्यानंतर याला लगेचच साखरेच्या पाकामध्ये ॲड करायचं आहे. साखरेच्या पाकामध्ये टाकल्यानंतर कमीत कमी 4 तास साखरेच्या पाकामध्ये याला ॲब्झॉर्ब होईपर्यंत ठेवायचं आहे. काला गुलाबजामुन ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. तुम्ही बघू शकता काला जामुन याचा कलर एकदम परफेक्ट आलेला आहे आणि स्ट्रक्चर देखील कसं दिसत आहे, शाईन करत आहे. हे काला गुलाबजामुन खाण्यासाठी रेडी आहे.